नमस्कार, मी अतुल गुरुजी खांडेकर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे। याज्ञिक म्हणजे कर्मकांड करीत असताना कुशकंडिका आपण करतो, त्यामध्ये काही दर्भ पवित्रांचा उपयोग करून त्या पात्रांचा आपल्याला उपयोग करावा लागतो। प्रामुख्याने आपल्याला त्या दर्भा पात्रांची नावं पवित्र छेदना दर्भास्त्रयः म्हणजे 3 दर्भाचं पात्र, पवित्रे द्वे म्हणजे 2 दर्भ असलेलं, सम्मारकुशः पंच म्हणजे 5 दर्भ एकत्र असलेलं आणि उपयमनकुशः सप्त अशा प्रकारचे पात्र असतात। त्यानंतर कुंडाच्या चारही दिशेला आपण परिस्तरण टाकतो, त्यामध्ये पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर असे आपण पात्र परिस्तरण या नावाने टाकत असतो। ते अग्नीचे वस्त्र म्हणून कार्य करत असतात। तर या दर्भांची गाठ कशी बांधावी हे आज आपल्याला मी शिकवणार आहे। सुरुवातीला आपण 3 दर्भ घेतलेले आहेत, त्याचे नाव आहे पवित्र छेदना दर्भास्त्रयः। असे दर्भ धरून आपण आपल्या खालच्या दिशेला ओढावेत, त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला ओढून परत उजव्या बाजूला ओढावेत आणि पूर्वेकडनं हे वरती ओढून घ्यावेत। म्हणजे या प्रकारे पहिली गाठ आपली तयार होईल। म्हणजे पवित्र छेदना दर्भास्त्रयः हे पात्र तयार झालं। दुसरं जे आहे ते 2 दर्भाचं पात्र आहे, याला पवित्रे द्वे असं म्हणतात। त्याची पण गाठ याच पद्धतीत आपल्याला बांधायची आहे। सर्वच पात्रांची गाठ अशा पद्धतीने आपण बांधल्यानंतर हे पवित्र तयार होतं। यामध्ये जे काही आपण पवित्र दिवे आहे ते थोडंसं लांब ठेवायचं आहे, कारण कुशकंडिकेमध्ये त्याचं आपल्याला छेदन करावं लागतं। आता हे 5 दर्भाचं जे आहे हे पात्र या पद्धतीत घेऊन त्याला त्याच पद्धतीत जसे पूर्वी शिकवले आहे त्याच पद्धतीमध्ये गाठ आपल्याला बांधावी लागते। 7 दर्भाचं जे पात्र करायचं आहे त्यामध्ये एक दर्भ हा थोडा लांब ठेवावा लागतो आणि आपली गाठ बांधल्यानंतर आपल्याला त्या दर्भाने पीळ द्यायचं आहे, म्हणजे ते पात्र व्यवस्थित तयार होतं। अशा प्रकारे आपण एक दर्भ थोडासा लांब घेऊ आणि त्या पात्राला पीळ देऊया। असं हे पात्र शेवटी गाठ बांधून तयार होतं। ही झाली पात्र कुशकंडिकेची। परिस्तरणाची पण गाठ अशाच पद्धतीत आपल्याला बांधायची आहे। सर्व गाठी एकसारख्याच असतात, बांधण्याची पद्धत सुद्धा तशी सारखी असते, परंतु कुंडाचं माप या पद्धतीत जास्त लहान मोठं असतं, म्हणून आपण परिस्तरणाची जी आकार आहे तो आकार आपल्याला लांब दर्भामध्ये ठेवायचा आहे। याचा उपयोग आपल्याला वास्तुशांती, गणेशयाग, नवचंडी, शतचंडी प्रत्येक यज्ञीय कार्यामध्ये आपण हा उपयोग करू शकतो। अशा प्रकारे या दर्भाच्या पात्रांची गाठ कशी बांधावी हे आपल्याला मी शिकवलेलं आहे। नमस्कार।